पण झालं. मग त्याच वर्षी मला ते 24,000ची स्कॉलरशिप मिळाली. मग ती स्कॉलरशिप मी कॉलेजला फर्स्ट इयरला असताना हॉस्टेलची फी भरली. सो मग 5 वर्ष खूप कठीण होते. मग दादा ज्यावेळी माझा BSc कॉलेजला होता देवचंदला निप्पणनगरला, तर तो दादा हॉटेल वगैरे वेटरचं वगैरे काम करायचा. सो त्याने स्वतःचे फायनान्शियल मॅनेज केले. पण मग दादा एकदा भरती झाल्यानंतर मग फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी दादावर शिफ्ट झाली आणि मी म्हणजे 2017 सेकंड इयरला काय फर्स्ट इयरला असताना दादाचा भरती झाला. सो एक होती ती फायनान्शियल इंडिपेंडन्स मला भेटला होता की ॲटलीस्ट आधीच्यापेक्षा बेटर कंडिशनमध्ये गेलो होतो आम्ही. सो मग दादाचं इतकंच म्हणणं होतं. मग त्याचवेळी माझं पोस्टामध्ये पण सिलेक्शन झालं होतं. मग तो मी दादा म्हणाला की ठीक आहे, काय आता मी पण शिपाई आहे, तू चांगलं करू शकतोस तर अजून चांगल्या परीक्षा वगैरे दे. त्याचवेळी माझं नेव्हीमध्ये पण सेलरमधून सिलेक्शन झालं होतं. मग ते दोन्ही पण नोकऱ्या रिजेक्ट केल्या आणि UPSC करायचा निर्धार मी 2017 वेळी घेतला. मग 2019-20ला मी NCERT वाचायचो. म्हणजे सुरुवातीला तर मी सुरुवातीला तर इंग्लिश इतकं चांगलं असायचं नाही, त्यामुळे मग इंग्लिशचे मराठीमध्ये ट्रान्सलेटिंग करून वाचायचो. त्यानंतर